सध्या सोशल मीडियाला खूप रील्स येतात आहेत आणि त्या रील्स वरून बरेच लोक ते सगळं ठरवून घेतात किंवा त्याच्याकडे जास्त लक्ष केंद्रित करतात. बरोबर. पण हे खऱ्या अर्थानं ओके आहे का की एखाद्या ज्योतिषशास्त्र अंक ज्योतिषशास्त्रज्ञाकडे न जाता आपण फक्त मोबाईलच्या आधारे या गोष्टीवर विश्वास ठेवावा किंवा त्यानुसार आपण काहीतरी चालावं? अतिशय घातक आहे, अतिशय घातक आहे. मी सुद्धा ते रील्स बघत होते आणि त्या रील्सच्या उत्सुकतेपोटीच हे सगळं शिक्षण मी 3 वर्ष घेतलं आणि आता स्वतःचा व्यवसाय उभा केलेला आहे. तर रील्स मध्ये कसं आहे की आता समजा माझा मुलांक 3 आहे, तर मुलांक 3 आणि मुलांक 5 हे खूप छान मुलांक आहेत, कारण 3 हा गुरुचा क्रमांक आहे, म्हणजे त्याच्यात ज्ञान देणं हे. तर अरे वा, तुमचं काय छान आहे की मुलांक 3 आहे किंवा 6 हा जो मुलांक आहे, तर यांच्याकडे लक्ष्मी येणारच येणार, असं तुम्ही रील्स मध्ये बघाल. पण मग आता बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहिती नसतात, बरोबर. की जसं 3 मुलांक आहे आणि भाग्यांक 6 असेल तर ते अँटी नंबर्स आहे, म्हणजे कॉम्बिनेशन्स. एक अंबानींचा नंबर 1 आहे, माझ्या मुलाचाही नंबर 1 आहे, वाह क्या बात है. विद्या बालनचा नंबर 1 आहे, माझ्या मुलीचाही नंबर 1 आहे. पण तुझा भाग्यांक जर 4 असेल तर 1चं आणि 4चं नाही पटत, जमत नाही ना. तर या सगळ्या म्हणून नुसतं की बरेच लोक येतात की नाही तिचं खूप छान होणार आहे, त्याचं तर मूल्यांक म्हणतात ते, की म्हणजे त्यांना ते हे सगळं म्हणजे अगदी तळागाळापर्यंत पोहोचलेलं आहे, पण अवेअरनेस नाही, सजगता नाही. तर ती सजगता ही तज्ज्ञांकडे जाऊनच मिळणार आहे, एवढं निश्चित. त्यामुळे रील्सच्या मागे लागू नये असं माझं स्पष्ट मत आहे.